भारतीयांचं किचन बजेट कोलमडण्याची शक्यता आहे। भारतीय स्वयंपाकघरात उपयोगात येणाऱ्या प्रत्येकी 3 पैकी 2 सिलेंडर पश्चिम आशियातून येतात। इराण-इस्रायल युद्धात अमेरिकेने काल उडी घेतली। अमेरिकेच्या ताज्या हल्ल्याने युद्ध वाढण्याची शक्यता आहे। तसेच सध्या जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक पट्ट्यातून इंधन पुरवठा थांबण्याची शक्यता असून पेट्रोल डिझेलच नाही तर गॅस सिलेंडरच्या किमती भडकण्याची दाट शक्यता आहे। सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसण्याचीही शक्यता आहे। इराणच्या अणुप्रकल्प ठिकाणांवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक क्षेत्रातून इंधन पुरवठ्यात अडथळा आलाय आणि त्यामुळेच इंधनासह एलपीजीच्या किमती वाढण्याची भीती आहे। त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य भारतीयांवर दिसेल आणि खिशावर ताण येईल। पेट्रोल आणि डिझेल बाबत भारत हा निर्यातदार झाला असून भारत कच्चे तेल आयात करतो, त्यावर प्रक्रिया करून त्याची निर्यात करण्यात येते। आता जर हे युद्ध अजून ताणलं गेलं अथवा या युद्धात रशिया चीन पैकी कोणी उतरलं तर युद्ध दीर्घकाळ चालण्याची भीती आहे। भारताने अमेरिकेकडून इंधन आयात कमी केला आहे। रशिया आणि पश्चिम आशियाई देशातून ती वाढवलं आहे। युद्धामुळे पुरवठ्यावर परिणाम झाल्यास गॅससह पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते।